नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। पुणे मेट्रोमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल। नीट पेपर फुटी प्रकरणात मुख्याध्यापिकेला सीबीआयची अटक। भंडारा गोंदिया विधान परिषदेवरून राजकारण रंगलं आणि तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेला भंडारा जिल्हा कोरडात ठाक। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यात मेट्रो कोचमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केलाय की हा प्रकार शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नसून 21 तारखेला संध्याकाळी 6:40 वाजता एसीमधील ओव्हर कंडेन्सेशनमुळे घडला होता। HVAC ड्रेनेजमध्ये धुळीचा अडथळा आल्याने पाणी बाहेर पडू शकलं नाही, तर रामवाडी वनाज कॉरिडॉरमध्ये घटना घडल्यानंतर AC युनिट तात्काळ बंद करून वनाज स्टेशनवर तपासणी करण्यात आली आणि 39 मिनिटात मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली। प्रशासनाने सांगितलं की ट्रेन सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही। त्याचबरोबर नागरिकांनी व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। संबंधित व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ कालच्या पावसाच्या संदर्भात नसून किंवा कालचाही नसून हा गुरुवार संध्याकाळचा आहे, ज्याच्यामध्ये पावसाच्या पाण्याचा कुठलाही संबंध नाही। हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे रामवाडीपासनं वनाजपर्यंत त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये रामवाडी स्टेशनपाशी ही घटना घडली। त्याच्यामध्ये HVAC युनिट जे आहे, रूफटॉप AC युनिट जे बसवलेलं असतं, त्याच्यामध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळे जे जास्त पाणी जमा झालं होतं त्यातलं काही पाणी कोचमध्ये ड्रिप झालं। ते ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आल्यानंतर AC युनिट बंद केल्यानंतर ते पाणी ड्रिप होण्याचं थांबलं। साधारणपणे वनाजपर्यंत जाईसवर 39 मिनिटं हे HVAC युनिट बंद होतं आणि वनाजला चेक केल्यानंतर ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं। ह्याच्यामध्ये ट्रेन ऑपरेशन्स वरती कोणताही परिणाम झाला नाही। यानंतर सीबीआयने नीट UG पेपर लीक प्रकरणात मोठी कारवाई करत पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना अटक केली आहे। त्या शेठ हिरावाल सराफ स्कूलमध्ये कार्यरत होता, तर सोसायटीचे सचिव विनायक वाईकर यांनी सांगितलं की हवालदार या अनेक वर्षांपासून इथे राहत होत्या, तर त्यांचा स्वभाव शांत आणि साधा आहे। त्यामुळे या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते। तर या कारवाईनंतर पुण्यात खळबळ उडाली असून सीबीआय कडून पुढील तपास सुरू आहे। माझं नाव विनायक वाईकर आणि मी पण 23 वर्षापासून मी पण इथं राहिला आहे। त्याही 23 वर्ष आली इथं राहिला आहे। साधारण 11-12 वाजता आले होते, 3-4 जण आले होते। त्यानंतर ते 6:30-7 वाजता निघून गेले। त्यांना घेऊन निघून गेले। आम्हाला TV वर जेव्हा न्यूज आली तेव्हा आम्ही बघितलं, त्यावेळी आम्हाला एकदम शॉकच बसला। त्यानंतर मग मी आमचे वॉचमॅन बाई आहेत त्यांना मी विचारलं, ते म्हणले असं लोक गेली होती, त्यांनाही माहीत नाही ते CBI होते का कोण होते। तर त्यानंतर मग मी त्यांची चौकशी केली, त्यांच्या कामवाल्या बायका आल्या होत्या, त्यांनी रिटर्न पाठवले काम न करता। ज्यावेळेस CBI आली आहे आपल्या बिल्डिंगमध्ये ते माहीत झालं तुम्हाला धक्काच बसला, एकदम म्हणजे शॉकच बसला त्याचा की असं त्यांच्याकडनं घडलंच कसं काय किंवा काय ते। त्यामुळं आम्हाला म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्यांनी असं त्यांच्याकडनं हे घडलं असेल। स्वभाव एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होत्या, सरळ होत्या, त्याच्या कधी कोणाच्या आद्यात मध्यात कधी कसल्या गोष्टीमध्ये नसायच्या त्या। नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यात मोठी खळबळ उडाली असून शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांनी सीबीआयने अटक केल्यानंतर संस्थेने त्यांना तात्काळ निलंबित केले। विशेष म्हणजे 30 जून 2024 रोजी या सेवानिवृत्त होणार होत्या। तर या घटनेनंतर संस्थेच्या सचिव डॉक्टर सतीश गवळी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत ही घटना मनाला वेदना देणारी आणि निंदनीय आहे असल्याचं म्हटलं। मी डॉक्टर सतीश गवळी, ज्या मनीषा हवालदार आमच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये काम करत होत्या, त्या शाळेचा मी सचिव म्हणून काम करतो, सेक्रेटरी म्हणून काम करतो। संध्याकाळी 6 वाजता ही बातमी आम्हाला समजली आणि अतिशय दुःख झालं, कारण गोरगरिबां विद्यार्थ्यांसाठी काम करणारी स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थात 1922 साली स्थापन झालेली शैक्षणिक संस्था आहे। या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन विविध क्षेत्रामध्ये हे गोरगरीब विद्यार्थी देशाची समाजाची सेवा करत आहेत। आणि असं संस्थेचं नाव मोठं होत असताना एखाद्या शिक्षिकेकडनं अशा प्रकारचं गंभीर घटना घडते, हे आम्हाला फार मनाला वेदना देणारी घटना आहे। आणि म्हणून आम्ही या घटनेचा प्रथमतः निषेध करतो
निषेध करूनच आम्ही थांबत नाही, तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे, ही घटना निंदनीय आहे. आणि म्हणून तात्काळ या श्रीमती मनीषा हवलदार यांना आम्ही सेवेतून कार्यमुक्त केले, म्हणजे त्यांना निलंबित केलेलं आहे. आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरती एक समिती स्थापन केली आणि त्या समितीकडे कामकाज आम्ही सोपवलं आहे. आणि मुळात CBIने ज्यावेळेला अटक केली त्यावेळेला CBIना पूर्णपणे आम्ही या प्रकरणामध्ये सहकार्य करणार आहोत. ज्या ज्या गोष्टी CBIला लागतील किंवा शासकीय एजन्सीला लागतील त्या आम्ही देण्याचं काम आम्ही निश्चितच करू. कारण आम्ही एक शैक्षणिक संस्था चालवतो आणि शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये अशा प्रकारची एकही दुर्दैवी घटना आमच्या शिक्षकाकडनं, पालकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं घडलेली नाही. त्यामुळे अतिशय मनाला वेदना देणारी ही घटना झाली असं आमचं प्रामाणिक मत आहे. तब्बल 3.5 वर्षांनंतर होणाऱ्या भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची दावेदारी सध्या मजबूत आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजप ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत नाही. तर ही निवडणूक लढवू इच्छिणारे सर्व उमेदवार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. भाजपकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असा विश्वास भाजपचे नेते परिणय फुके यांनी व्यक्त केला. तर संख्याबळ नसलं तरी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही जागा काँग्रेस लढवेल, ही नक्कीच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. बघा, ही सीट भारतीय जनता पार्टीने 2016ला निवडून आलो होतो. त्यानंतर कोणतीही निवडणूक झाली नाही. 2016मध्ये भाजप 3ऱ्या नंबरचा पक्ष या जिल्ह्यात होता, या मतदारसंघात 3ऱ्या नंबरचा पक्ष होता, तरी भाजपने ही सीट जिंकून आली. भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सगळ्या नेत्यांच्या एकजुटीने ही सीट निवडून आली. आता भाजप इथे 1 नंबरचा पक्ष आहे. या मतदारांमध्ये सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि इतर 50% सगळे बाकी इतर पक्ष आहे. तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार. आता भारतीय जनता पार्टीमधनं कोण लढणार हे आमचे पक्षश्रेष्ठी ते ठरवणार. आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा केंद्रीय नेतृत्व असणार, ते या संदर्भातलं भूमिका घेतील किंवा याच्यात. पण ही सीट 100% भारतीय जनता पार्टीच लढणार. आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाच या सीटमधनं लढवलं पाहिजे, ज्यांनी संघटनेत काम केलं आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी दिवसरात्र काम केलं आहे, अशाच कार्यकर्त्याला या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेवर पाठवण्याचं काम पक्षाने करावं, ही आमची विनंती आहे. कोणताही आयात निर्यात काही होणार नाही. आम्ही भाजपचाच कट्टर चांगला निष्ठावंत कार्यकर्त्यालाच देण्यासाठी आम्ही आग्रही राहू. मला अजून काही चर्चा झालेली नाही, पण भंडारा गोंदियामध्ये आम्ही या ठिकाणी लढू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचा कॅन्डिडेट निवडू. युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. यावेळी युवकांनी झुरळाचा पेहराव करून लक्ष वेधून घेतलंय. तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे युवकांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संविधान आज देशामध्ये युवकांचं बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि युवक आपापल्या पद्धतीने गोरगरीब जनताही कष्ट करून जगत आहे. आणि याला कुठंतरी नाव ठेवण्यासाठी सरन्यायाधीश, यशस्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांना हिणवलं आहे, जुरळ म्हणून उपमा दिली आहे. तर त्याचा आम्ही जाहीरपणे धिक्कार आणि निषेध करत आहोत. अभिजित दिपके या युवकाने एक नवीन प्रकारे युवकांना एकत्र आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही सर्वसामान्य युवकांची असून यामध्ये हिणवण्याचं काम हे सरन्यायाधीशांनी केलेलं आहे. तरी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. सरन्यायाधीशांना एकच सांगणं आहे की देशाची जनता ही गप्प बसल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महापालिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मान्सून पूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आली आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत पंचगंगा घाटावर ही प्रत्यक्ष घेण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजता पंचगंगा घाटावर कोल्हापूर महापालिकेचे माननीय आयुक्त सर आणि अतिरिक्त आयुक्त सर यांनी येऊन कोल्हापूर महापालिकेची तयारी, मान्सून पूर्वची तयारीमध्ये आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत याची सगळी पाहणी केली.
त्याच्यामध्ये आपल्याकडे 14 इन्फ्लेटेबल बोटी आहेत, आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे, आपल्याकडे रिमोट कंट्रोल लाईफ बॉय आहे, आपल्याकडे ड्रोन, वेगवेगळे टाईपचे कटर्स आहेत. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये जे काही आपल्याला साहित्य लागत असतील त्यामध्ये लाईफ जॅकेट असतील, लाईफ रिंग असेल किंवा झाडपडी असेल त्यासाठी आपण वापरणारे कटर्स किंवा घर पडलं असेल तर त्यासाठी आपल्याला इतर इक्विपमेंट्स जे आपल्याला रेस्क्यूसाठी वापरतात ते आपल्याकडे सगळे सज्ज आहेत आणि सगळे अत्याधुनिक साहित्य आपल्याकडे असल्याने त्याची सगळ्यांची प्रात्यक्षिक आणि ते सगळे चालू स्थितीत असल्याबद्दल आपण आता खात्री करून घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता आगामी मान्सून ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका सज्ज आहोत. त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शनी आपण जर बघितलं तर आता सध्या पहिल्या फेजमध्ये आपण नालेसफाईचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आता आमच्याकडे 6 फायर स्टेशन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 3 दक्षता पथक चालू करतो आहे. त्याच्यामध्ये 24/7 एक अधिकारी आणि 5 फायरमन हे मॉनिटरिंग करत राहणार आहेत. त्याच्यामध्ये आपले राजाराम बंधाऱ्याची लेवल याच्यामध्ये मॉनिटरिंग करतात आणि त्या पद्धतीनं आपण काय केलं आहे 2019 आणि 21मध्ये जे फ्लड लाईन्स होते त्या पद्धतीनं आपण ज्या एरियामध्ये पहिला पुराचं पाणी घुसेल त्या एरियामध्ये जाऊन आम्ही अनाऊन्सिंग करून आणि त्या पब्लिकला जिथे आपल्याला शेल्टरला शिफ्ट करायचं त्या शेल्टरमध्ये पाणी, लाईट ह्याची सगळी सुविधा माननीय कमिशनर साहेब यांनी बघितलेली जाईल तशा आदेश काढलेले आहेत. यानंतर जळगावातील चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी कापूस लागवड करण्यास सुरुवात केली आहे. खानदेशात कापूस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. याबाबत आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळीचा जिल्हा म्हणून याची एक वेगळी ओळख आहे. परंतु केळी पाठोपाठ कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. जळगाव जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेला चोपडा तालुका, सातपाड्याच्या पायथ्याशी असलेला हा तालुका, याच्यामुळे सिंचनाचा जो भाग आहे, सिंचनाचे जे पाण्याच्या संदर्भात जो विषय आहे तो मुबलक प्रमाणात असल्यामुळे मे महिन्यात चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आपल्या शेतामध्ये कापूस लागवड सुरू केली आहे. कृषी विभागाने जरी गाईडलाईन दिली असेल 1 जून नंतरच कापूस लागवड करा, परंतु बागायतदार जे शेतकरी आहेत, जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, हे आपल्या शेतामध्ये उन्हाळी कापूस लागवड करताना सध्या दिसत आहेत. याच्या मागचे कारण असं की उन्हाळी कापूस जर लागवड केलं तर त्याच्यावर कुठंतरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर येतो आणि 1 जून नंतर कापूस लागवड केली तर त्याच्यावर बोंडअळीचा प्रभाव जास्त असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. परंतु दिवसेंदिवस बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे जरी पाठ फिरवले असेल, परंतु यावर्षी चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायती कापूस लागवड करताना शेतकरी दिसत आहेत. यानंतर दौंडमध्ये गुन्हेगारी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई सुरू असून एका आरोपीवर MPDA अंतर्गत कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी आणखी 2 आरोपींवरही कारवाई करण्यासाठी संदीप सिंह गेल यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उर्वरित दोघांवरही लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच 3 व्यक्तींना तडीपार करण्यात आले. दरम्यान गोवंश हत्या केल्याच्या प्रकरणातही गुन्हे समोर आले असून त्यावरही पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युनिटमधील दौंड उपविभागातील दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी जे गेल्या वर्षभरापासून माननीय SP श्री संदीप गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इकडं प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रतिबंधात्मक कारवाया या दौंड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेल्या आहेत. MPDA महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी या अन्वये ज्या लोकांचं डिटेन्शन करणं अपेक्षित आहे, जे निर्डावलेले गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये एक MPDA प्रस्ताव मंजूर झालेला आहे. 2 अजून MPDA प्रस्ताव त्या ठिकाणी मंजुरीसाठी गेलेले आहेत. तेही येत्या काही दिवसात मंजूर होऊन येतील अशी अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 म्हणजे जे टोळी करून गुन्हे करणारे जे इसम आहेत अशा टोळ्यांना तडीपार करण्याच्या अनुषंगानं 3 प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेले होते. ते 3 व्यक्ती जे आहेत
ते तीनही व्यक्ती जे टोळी बनवून त्या ठिकाणी स्वतःचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कत्तली करणे, त्या ठिकाणी गायींची वाहतूक करणे, गुरांची वाहतूक करणे, त्या अनुषंगाने कत्तलखाना चालवणे, अशा पद्धतीचे जे कृत्य करणारे व्यक्ती होते त्यांना तडीपार करण्यात आलेला. त्या अनुषंगानं कायदेशीर पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून त्यांना त्या ठिकाणी तडीपार करण्यात आलेला. या व्यतिरिक्त कलम 56 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार एक व्यक्तीस तडीपार करण्यात आलेला. 2 जणांवरती अजून प्रस्तावित आहेत. तेही प्रस्ताव येत्या काही दिवसामध्ये आपण मंजूर करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे मेळघाटातील पाणी टंचाईची समस्या आता गंभीर बनत चालली आहे. चिखलदरा तालुक्यातील 9 गावांना सध्या 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून 17 गावांमध्ये खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. मे महिन्याच्या अखेरीस टँकरग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 250हून अधिक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ जाणवत असून विहिरी, हातपंप आणि कूपनलिका कोरड्या पडल्यात. त्यामुळे प्रशासनाच्या शाश्वत पाणी योजनांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बाबा आपतच आहे आम्हाला 12 महिने. काही पैप लागत नाही, कोण दिवस लागते, कोण काटासारखं पाणी येते. मुसीबतच आहे. आता आमचं बी नातू पंतूचे झाले, आम्ही विहिरीचंच पाणी आणून राहिले. काय करता 12 महिने शासन काही लक्ष देत नाही काही. हा काही देत नाही. जो बनते तो झालं, त्याचाच घरचा मालक होते. बनेता कोणी बी हे करतो असं आहे. ते घरापासून किती लांब अंतरावर? माझ्या घर लय दूर आहे, तिकडे लय दूर आहे. सकाळी पण पाणी वगैरे हा याच लागते. पाणी सरलं मध्ये याच लागते. विहिरीवर किती वेळ येत आपण? 2 डाव येतो. उन्हाचा पारा 40शी पार गेलाय आणि याच रणरणत्या उन्हात आता पूर्व विदर्भातील जलसंकट अधिक गडद झालंय. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात आता पाण्यासाठी हाहाकार उडण्याची भीती व्यक्त केली जाते. जिल्ह्यातील नदी, नाले आणि मोठे जलप्रकल्प आता तळ गाठू लागलेत. अनेक तलावांवरील जलसाठा 10% खाली घसरलाय, तर बारामाही वाहणाऱ्या नद्याही आता कोरड्या पडल्यात. या जलसंकटाचा सामना मानवालाच नव्हे तर प्राण्यांनाही नसल्याचं चित्र बघायला मिळतंय. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी स्वत्वशीला चव्हाण या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरल्यात. सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांचं लक्ष वेधलंय. तसंच पेट्रोल पंपांवर वाहन चालकांना मेलोडी चॉकलेटचं वाटप करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. आता शेतकऱ्यांची ऊस फोडायचे, लागवड टाकून ऊस फोडायचे, रान तयार करायचे दिवस चालू आहेत आणि शेतकऱ्यांना रात्रभर त्या डिझेलसाठी रांगेत त्या झोपावं लागते, पेट्रोल पंपावर झोपावं लागते. म्हणजे दुर्भाग्य आहे ना आपला हा कृषीप्रधान आपला देश मानला जातो. त्या देशामध्ये या शेतकऱ्याची ही अवस्था या डिझेलमुळे होत असेल तर आपलं परराष्ट्र धोरण कुठे चुकतं आहे. आणि त्या परराष्ट्र धोरण चुकण्यामागचं कारण एकमेवच आहे, हे सरकार काही कामाचं नाही. हे सरकार युवकांच्या कामाचं नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या कामाचं नाही. हे सरकार फक्त आमदार फोडाफोडीच्या कामाचं आहे. आणि या सरकारचा आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अण्णासाहेब गिरी याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. प्रामुख्यानं एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता की दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालू आहे. त्या अनुषंगानं डॉक्टर सचिन गुजर सर जे आहेत वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय दौंड यांनी पोलीस ठाण्यात दिनांक 20/5/26 रोजी तक्रार दाखल केली. त्या तक्रार गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा जो आहे त्या कायद्याचं कलम 3A 6B आणि क त्याचप्रमाणे सेक्शन 18, 23 आणि 25 अन्वये त्यांनी दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदानाचा जो व्हिडिओ निदान होत असल्याबाबतचा जो व्हिडिओ प्रसारित झाला आहे त्या अनुषंगाने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अण्णासाहेब गिरी नावाचा जो इसम आहे त्याला अटक केलेली आहे. त्याला दिनांक
25/5/2026 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे, पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि त्यातून आम्ही पुढचा तपास करत आहोत. यात कोण कोण सहभागी आहेत, याला हे कशा पद्धतीनं हे रॅकेट चालवलं जातं किंवा बाकी इतर ज्या बाबी आहेत तपासाच्या, त्या बाबी तपासून जे योग्य निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.